ये एक गंभीर और सीरियस मामला है, ऐसा मैं मान के चलता हूं। कहीं ना कहीं तो भी इस आंदोलन के माध्यम से और सरकार की रवैया से ये दिखाई दे रहा है कि शिक्षा होने से सोच और दृष्टिकोण मिलता है। आने वाली जनरेशन को ये सोच और दृष्टि ना मिले, ऐसा ही सरकार का रवैया है। इस सोच और रवैये के खिलाफ पूरे देश में आंदोलन होना चाहिए। एक तरीके का जो हुकुमशाह है, वो हुकुमशाह का कल का रवैया, आने वाला फेज क्या है, वो दिखाई दे रहा है। आरएसएस, बीजेपी लोकशाही तो मानती नहीं है, ठोकशाही पे विश्वास रखती है। राजनीतिक दलों ने पार्लियामेंट में ही आवाज उठाई है। मैं इन सभी पार्टियों से आग्रह करता हूं कि जन आंदोलन का माध्यम एक ऐसा माध्यम है कि जिससे बड़े बड़े डिक्टेटर जो है वो डर जाते हैं। जनता में काफी गुस्सा है। जिस तरह से विद्यार्थियों को पीटा है उसके बारे में राजनीतिक दल, मैंने जैसे कहा कि जिस तरह से आंदोलन करना चाहिए, उठना चाहिए, दिखाई नहीं दे रहा है। पार्लियामेंट में ही अपनी आवाज उठाकर, पार्लियामेंट को ही रोककर वो एक तरीके का आंदोलन नहीं कर रहे, ऐसा मैं मान के चलता हूं। लेकिन आम जनता का जो गुस्सा है वो भी बाहर आना चाहिए। और इसलिए छोटे मोटे जितने दल है, मैं बड़े दलों की बात नहीं कहूंगा महाराष्ट्र की, लेकिन जितने छोटे मोटे दल है, जिला स्तर पर है, रीजनल स्तर पर है, उनसे कल रात से ही हम लोग की बातचीत शुरुआत हम लोग ने की और ये फैसला ले लिया है कि लोगों का गुस्सा और सरकार का ये जो लाठीचार्ज का जो रवैया है, इसकी एक तरीके से निषेध करना, और दूसरी तरफ दोबारा, क्योंकि विद्यार्थियों का आंदोलन जारी रहेगा, क्योंकि उनका भविष्य का संबंध है। कल जैसे लाठीचार्ज हुआ, छर्रे चले, पानी के हौस चले, वो दोबारा इस सरकार ना चलाए और विद्यार्थियों पर अत्याचार न करे। इसलिए आने वाली 23 जुलाई को बंबई बंद का हम लोग ऐलान कर रहे हैं। इन सभी संगठनों को मिलकर हम लोग ऐलान कर रहे हैं। जितने राजनीतिक दल है जो बीजेपी के साथ संबंध नहीं रखना चाहते और बीजेपी के साथ जाना नहीं चाहते हैं, वो सभी दलों ने अपने अपने तरीके से इस बंबई के बंद में सहयोग हो जाए और सरकार को जो है वो अपना एक तरीके का गुस्सा जो है वो व्यक्त करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूं। सरकार की ओर से प्रयत्न किया जाएगा, लेकिन ये बंबई का बंद जो है इसको शांतिपूर्वक रखने की कोशिश हम लोग की पूरी होगी और किसी भी तरह से हिंसा ना हो, इसको हम लोग देखेंगे और इसको जो है लागू भी करेंगे। कार्यकर्ताओं से मिलके, कार्यकर्ताओं के साथ में मिलके इसका हम लोग ये करेंगे। ऐसा जो निर्णय हुआ है वो निर्णय हम लोग ने आपके सामने रखा हुआ है। मी अगोदर म्हणालो, आपल्याला कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या पक्षाची आमची चर्चा झालेली नाही। आम्ही असणारा जे हम लोग जो है वो जिला लेवल के जो संगठन है, उसके बाद में रीजनल लेवल के संगठन है, उनके साथ में बातचीत हुई और ये फैसला हुआ कि भैया मुंबई जो है वो 23 तारीख को हम लोग बंद करें, ऐसे एक ऐलान करते हैं हम लोग। ज्या तऱ्हेनं मी आपल्याला चित्र दाखवलं
की दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत, अंगामध्ये घुसलेले आहेत. युनायटेड नेशननी असे छर्रे तुम्हाला वापरता येणार नाही अशी बंदी घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलीस हे छर्रे वापरते. पाण्याचे फवाऱ्यांनी असताना पोरांना त्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मारलं जातंय. अमानुष लाठीचार्ज केला जातोय. त्या लाठीचार्जच्या ह्याच्यावरनं एकंदरीत दिसतंय की जलियनवाला बागचा असणारा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय का आणि त्याची ही कृती आहेत का अशी त्या ठिकाणी दिसते. या पार्श्वभूमीवरती आम्ही असणाऱ्या काही संघटनांशी बोललो आणि काही संघटनांशी बोलून यापुढे असा लाठीचार्ज होणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जाणार नाही. झालेला लाठीचार्ज आहे त्याच्या असणाऱ्या विरोधात आहोत. ज्या तऱ्हेनं परीक्षेमधले घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय की विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाला येण्याची कृती ही शिक्षणाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून होते, तिलाच कुठेतरी खुंटीत घालण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी चाललंय. अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग ह्या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. तेव्हा मुंबईतल्या नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की हुकुमशाही यायला लागलेली आहे. राजकीय पक्ष जे आहेत ते सगळे मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशा वेळेस सामान्य माणसाने रस्त्यावरती येऊन आपला असणारं मत आणि आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बंदच्या माध्यमातून ही आपला मेसेज त्या ठिकाणी जातो अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो आणि सामान्य माणूस सुद्धा हा या आंदोलनामध्ये 23 तारखेच्या बंदामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही बंदचा नारा दिलाय, नेमका बंद कसा असणार आहे? दुकानं बंद करण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे व्यापार संघटनेला, जिल्ह्याच्या व्यापार संघटनेला त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. जे इंडस्ट्री आहे ते इंडस्ट्रीला सुद्धा त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. आणि सगळ्यात मोठं माझं म्हणणं असं आहे की इथे जे राजकीय पक्ष बीजेपी बरोबर जायला मागत नाहीत किंवा बीजेपी बरोबर संबंध ठेवायला मागत नाहीत, अशा असणाऱ्या राजकीय पक्षाने या बंदला पाठिंबा द्यावा अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. जे आंदोलन करतात किंवा जे तरुण मुलं रस्त्यावरती उतरली त्यांची तुलना आतंकवाद्यांची त्यांनी केली. तुम्ही एक म्हणताय की आतंकवाद्यांप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली. सरकारच आतंकवादी आहे, त्याच्यामुळे असणारा आतंकवाद्यांसारखीच ट्रीटमेंट त्यांना असणारा देण्यात आली अशी परिस्थिती आहे. या बंदमध्ये मोठ्या पक्षांनी सहभागी व्हावा असं तुमचं म्हणणं? हा कॉल प्रत्यक्षात माझ्या मताप्रमाणे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी जे आहेत आणि आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत, RSSच्या विरोधात आहोत, अशांनी ही सुरुवात केली पाहिजे होती. पण ते गप्प बसल्यामुळे आंदोलनात्मक जे राजकीय पक्ष आहेत त्या आंदोलनात्मक असलेल्या राजकीय पक्षांना या भूमिका घ्याव्या लागत आहेत. तुम्ही बंदची हात दिलेली आहे, इतर जे भाजप विरोधी पक्ष आहेत, महाविकास आघाडी असतील, त्यांचे घटक पक्ष असतील, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार आहात का? त्यांना आवाज करणार? आम्ही असं त्यांच्याशी संवादही साधू त्याच्यामध्ये आणि त्याने आम्ही बीजेपीचं सरकार घालवायला निघाले आहोत असं ज्यावेळेस भूमिका घेतात त्यावेळेस त्यांनी असणारा ह्याला पाठिंबा द्यावा. दोन प्रश्न आहेत. एक तर सध्या आंदोलन सुरू आहे, रस्त्यावरती खरं तर विद्यार्थी उतरत आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. बंदची तुम्ही हाक देताय, तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहात का की त्याच्या संदर्भात परवानगी मिळेल का? मी कधीही पोलिसांची परवानगी मागितलेली नाही. आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे, शांततेने आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळे आंदोलन करण्यासाठी मी पोलिसांकडे कधीच परवानगी मागायला जात नाही.
माझा कार्यक्रम मी पोलिसांच्या कचेरीत नेऊन ठेवतो. तुम्हाला जे करायचं असेल ते करा, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. परवानगी न मिळाल्यामुळे चिंतेरी भूमीवरती तीन जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. असं पूर्ण मुंबईमध्ये 900 जणांवर आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काय बोलत असेल? माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालयाशिवाय कुठेही पोलीस कायद्यामधलं 37(2), 37(3) कलम लागू झालेलं नाही. त्याच्यामुळे असणारं जमावबंदी तुम्ही केलेली आहे असं जी नोटीस केल्या जातात आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि याला कुठल्याही कोर्टामध्ये टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 23 तारखेला बंदची हाक तुम्ही दिलेली आहे. नेमकं कसं काय स्वरूप असेल बंदचं? तुम्ही माझं म्हणणं आहे, लोकांनी शांततेने बंद पाळावा. कडक बंद जसा असतो कडक बंद त्यांनी असताना पाळावं. स्वतःहून सर्व्हिसमध्ये जाणाऱ्यांनी सर्व्हिसला जाऊ नये. जे व्यापारी आहेत त्यांनी व्यापाऱ्यांनी असताना आपली दुकानं त्या ठिकाणी ओपन करू नयेत. टॅक्सीवाले जे आहेत त्या टॅक्सीवाल्यांनी त्या दिवशी चालू नये. ओला उबेर जे आहेत त्यांनी त्या दिवशी चालू नये. बेस्टमधला जो असणारा ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे आणि एसटी मधला ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे त्यांनी त्या दिवशी बस डेपोमधनं बाहेर काढू नये ही आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, हे होते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. अत्यंत काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.